सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका 11 वर्षीय लेकराचा व्हिडिओ बघितला आणि मन पूर्णपणे माझं सुन्न झालं. या 11 वर्षीय लेकराचा 39 वर्षीय बाप शरद भागवत गंभीर आपल्या मुलीला पोलीस बनवणार होते. सोन्यासारखी 2 लेकरं, 11 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा, वडील, बायको आणि एक लहान भाऊ. खूप छानपैकी संसार चालला होता, पण कदाचित नियतीला हे मान्यच नव्हतं. या शेतकऱ्याला शेतीची आवड असल्याने त्यानं कर्ज काढलं आणि त्या कर्जाच्या पैशाने शेती सुधरवली आणि आपल्या 7 एकर शेतीमध्ये ऊस, कांदा, सोयाबीन, लिंबू आणि पेरूसारखी जिरायती बागायती पिके केली. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जो अधिक पाऊस झाला आणि पूर आला, त्यामध्ये काढणीला आलेला कांदा हा पूर्णपणे कुजून गेला आणि सगळी पिके पाण्याखाली गेली. पेरवाला पाणी लागल्याने पेरवामध्ये आळ्या झाल्यात. डोळ्यासमोर सगळं पीक नष्ट झालंय हे बघून तो शेतकरी पूर्णपणे खचून गेला. दुसरीकडे कर्जदारांचे फोनावरती फोन नुसते येत होते. कर्ज होतं 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं. अर्धा तास आम्हाला दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येतात, असं म्हणजे दमच नव्हता. सकाळी उठलं फोनच. शेवटी आपल्या लेकराला, बाळा तू पोलीस हो हा असं सांगून दावणीला बांधलेली जी गुरं होती ती गुरं सगळी सोडून दिलीत आणि दावणीची दोरी झाडाला बांधून गळपास लावून आत्महत्या केली. मम्मी ना भाऊजी म्हणून हाक मारली. मग अंकलच्या आधी मी तिकडून आले पळत, काय झालं की म्हणून. मग अंकल आलं, मग मम्मीला एकट्याला उचलण्याच गेलं, म्हणजे असं वर मुंटका करायला उचलण्यात गेलं. मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्याने ती दाव कापलं. आज या कृषीप्रधान देशात या शेतकऱ्याची काय चुकी होती? शेतीची आवड असल्याने त्यानं कर्ज काढून शेती सुधरवली, ही त्याची चुकी झाली का? वाईट वाटतंय. म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. पप्पा स्वप्न पूर्ण करणार का तू? हो. सरकारकडून काय मागणी आहे तुझी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊ नये, हीच आहे. आता झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे, पेरूत आहे, लिंबूने सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या. आज जर आपल्या भारत देशात जर कोणी शेतकरी नापीक, दुष्काळ किंवा कर्जाच्या बोजापायी जर आत्महत्या करत असेल तर तो शेतकरी कधीच दोषी नाही. दोषी आहे ती इथली भ्रष्ट व्यवस्था, दोषी आहे सत्तापिसाटू सरकार. शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. मग असं टोकाचं पाऊल उचलणे हा काय पर्याय आहे का? कदापि नाही. शेतकरी हा लढवय्या आहे. आपल्याला लढायचं आहे. आज शोधले तर अनेक मार्ग आहेत, अनेक पर्याय आहेत, पण परिस्थिती पुढे आत्मसमर्पण करणं हा पर्याय कधीच होत नाही.